आचार्यजी, एक खरी गोष्ट सांगू इच्छितो. कदाचित या 2-3 हजार लोकांमध्ये मी तुमचा सगळ्यात जास्त तिरस्कार करायचो. आज पहिल्यांदा पत्नीच्या सांगण्यावरून तुमच्याकडे आलो आहे. आचार्यजी, एक फोटो. धन्यवाद. आज मी जोडला गेलो. आचार्यजी, इथपर्यंत यायला 2 वर्ष लागली. इतका वेळ का लागतो? कारण 2 लाख वर्षांचे संस्कार आहेत. उलट खूप लवकर झालं. 2 लाख वर्षांचं काम. जर 2 वर्षात हे सगळं झालं तर ते खूप लवकर झालं, नाही का? तुमच्यामुळे मी नैराश्यातून बाहेर आलो. खूप खूप धन्यवाद. गती कशी वाढवावी? आचार्यजी, गती कशी वाढवावी? गतीचं इंजिन तर प्रेम किंवा बोध असतं. जसं विमानात 2 इंजिन असतात ना, तसंच गतीची सुद्धा ही 2 इंजिन आहेत, प्रेम आणि बोध. जेव्हा हे सुरू होतील तेव्हा गती वाढेल. बेईमानी दिसते. काय झालं? हे कुणाचं आहे? मला माझी बेईमानी दिसते आणि हे पण दिसतं की प्रेमाची कमतरता आहे. मग हे रिपिटेशन कसं कमी होईल? आळस कसा कमी होईल? कोणतीही पद्धत किंवा विधी नाही. स्पष्ट दिसतंय की जे समोर आहे ते गरजेचं आहे. एक दिवस गुपचूप मान झुकवावी लागते. मी माझ्या इमेजबद्दल काळजीत आहे. तुम्ही म्हणताय की स्वतःला गंभीरपणे घेऊ नका, पण मी स्वतःला खूप गंभीरपणे घेतो. सगळं माहिती आहे ना? जे माहिती आहे त्यासमोर कधी ना कधीतरी मान झुकवावीच लागेल. बोलतो पण असं नाही की नाही बोलत. नुसत्या गोष्टीने होणार नाही. तुला तुझी मान एकांतात झुकवावी लागेल. हा तुझा खूप वैयक्तिक निर्णय आहे, त्यामध्ये मी सुद्धा सामील नाहीये. मी कुठे अडकतोय? तो तुझा वैयक्तिक निर्णय आहे, त्यामध्ये मी सुद्धा सामील होऊ शकत नाही. अच्छा, समजलं. समजताय का? ते समर्पण तुलाच करायचंय, त्यामध्ये मी काहीच करू शकणार नाही.